मराठा जी.आरला विरोध करत हायकोर्टात 2 याचिका दाखल करण्यात आल्या। अधिसूचना रद्द करण्याची याचिकेतून मागणी केली गेली आहे। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध केला गेलाय। शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेकडून याचिका दाखल केली गेली आहे आणि या सगळ्या याचिकांवर लवकरच सुनावणी होईल अशी शक्यता आहे। समाजाला कुणबीचे दाखले देण्याबद्दल जो काही विरोध झाला असं म्हणतात, विरोध असं नाही, आपल्या सूचना प्रत्येकानं मांडलेत आणि त्याच्याबद्दल सरकारनं दोन्ही समाजाला बरोबर घेऊन जाण्याबद्दलचे जे काही निर्देश दिलेत ते गेल्या 15-3 आठवड्यामध्ये आपण बघतोय। महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालायचं आणि सगळ्यांच्या प्रगतीसाठी काम करणं हेच महायुतीचं उद्दिष्ट आहे, महायुती सरकारचं। त्या पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काम करतायत। आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जरी मराठा समाजाला आपण न्याय देत असलो तरी सुद्धा ओबीसींवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही। त्यामुळे एका बाजूला मराठा समाजाला आणि दुसऱ्या बाजूला इतर समाजाला सुद्धा योग्य पद्धतीने न्याय देण्यासाठी सरकार काम करते। तो हिंदू समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत। ओबीसी समाजाचं 1% आरक्षणाला हात न लावता, आता राणे समितीबद्दल मॅडम बोलले, राणे समितीमध्ये हेच तर लिहिलेलं ना, मराठा समाजाला आरक्षण द्या असं राणे समितीने पहिलं उल्लेख केलं। मग नंतर आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकून दाखवलं। मग उद्धवजींचं सरकार 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनी घाण करून टाकली। मग 2.5 वर्ष परत आमचे महायुतीचं सरकार आलं, आम्ही परत टिकणारं 10% आरक्षण दिलं आणि आता परत देतोय। ओबीसी समाजाचं 1% आरक्षण द्यायला देणार नाही, आम्ही ठणकावून सांगतो।